नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजाला राहून सारखं श्वेताचं बोलणं आठवत असतं आणि ते सगळं आठवून तेजा आता गालातल्या गालात हसत असते. तितक्यात आता तिथे हर्षित येतो आणि तेजाला असं एकटीलाच हसताना पाहून विचारायला लागतो की काय झालं, कसला विचार करतेस. यावर तेजा लाजतच म्हणते की काही नाही. तेव्हा हर्षित विचारतो की तेजा तू ब्लश करतेस, तू लाजते. आणि उठून मोठ्याने ओरडायला लागतो की गाँव वालों सुनो, मेरी तेजा शर्मा रही है. तेव्हा तेजा हर्षितला थांबवत म्हणते की अरे हर्षित काय करतोय. तेव्हा हर्षित तेजाला विचारतो की सांग ना, काय विचार करत होतीस. तेव्हा तेजा सांगते की मी ना श्वेताशी बोलत होते काल. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की श्वेता खूप प्रेम करते ना कैलासवर. श्वेताचं काय म्हणून मनोज, वल्लरी, अजित, प्रेरणा ते पण खूप प्रेम करतात एकमेकांवर. म्हणजे नवरा बायकोने कसं असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते आहेत. आणि ती हर्षितला म्हणते की मी ना आधी लग्नाच्या विरोधात होते. म्हणजे आयुष्यभर एकाच माणसासोबत राहायचं, हां म्हणजे त्यांचे मूड स्विंग सहन करा, मला हे अजिबात पटत नव्हतं. पण नंतर मी माझ्या मैत्रिणींना बघितलं, खूप जवळून बघितलं आणि असं वाटायला लागलं मला की आपण चुकतोय कदाचित. म्हणजे लग्नामध्ये कॉम्प्रोमाइज, मूड स्विंग सहन करणं, एकमेकांना झेलणं याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी असतात ना. त्यांच्याकडे बघून मला कळलं की लग्न म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं, एकमेकांना समृद्ध करणं. त्यामुळे मी असा विचार करत होते की आता आपण लग्न करून टाकूया. तेव्हा आता तेजाने लग्नाचा विषय काढताच हर्षित थोडासा घाबरतो आणि म्हणायला लागतो की हां तेजा, आपण लग्न करणारच आहोत, आपण केलं ना डिसाईड. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ हर्षित, डिसाईड करणं आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं यामध्ये फरक आहे ना रे. म्हणजे किती दिवस आपण फक्त ठरवलेलंच आहे, ॲक्शन काहीच घेत नाही आहोत आपण. आणि म्हणते की ते काही नाही हां, मी पण माझ्या आईबाबांना फोन करते आणि तू सुद्धा तुझ्या आईबाबांना फोन करून सांग, म्हणजे लगेच पुढच्या आठवड्यामध्ये आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकूया. तेव्हा हे ऐकून हर्षित खूपच टेन्शनमध्ये येतो. आता हर्षितला असं टेन्शनमध्ये आलेलं बघून आणि गप्प बसलेलं बघून तेजा विचारायला लागते की हर्षित काय झालं, तू काहीच का बोलत नाही आहेस. आणि म्हणते की म्हणजे नक्की तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा काय बोलतेस, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि मीच तर होतो ना ज्याने तुला विचारलं. तू जास्त विचार नको करूस, मी लवकरच माझ्या आईबाबांशी बोलतो. तेव्हा हे ऐकून आता तेजा खूप खुश होते आणि म्हणते की खरंच. आणि ती पटकन हर्षितला मिठी मारते. हर्षित मात्र इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो मनातच म्हणतो की आता घरी कसं सांगू. तर तेजा मात्र खूपच खुश असते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की मनोजने वल्लरीसाठी चहा बनवलेला असतो आणि तो वल्लरीला देत म्हणतो की चला गरमागरम चहा घ्या. मात्र वल्लरीचं मनोजच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा मनोज आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो आणि तिला अजून एकदा आवाज देत म्हणतो की वल्लू कुठे लक्ष आहे तुझं, चहा पी. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघायला लागते आणि ती खूपच उदास असते. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की हे बघ वल्लू, मला माहिती आहे तुला आई काल जे काही बोलली त्यामुळे तू अपसेट आहेस, पण मला तू माहिती आहे ना की तुला ती कशी आहे ते. आणि हे बघ बाळ आपल्या दोघांनाही हवं आहे, पण इतक्या वर्षामध्ये करिअर करणं, सेटल होणं, त्या पाठोपाठ येणारी संकटं या सगळ्यांमध्ये बाळाचा विचार करायला टाईमच नाही मिळाला, इतकंच. त्यामुळे आई जे काही बोलले ना त्याचा विचार इतका नको करूस प्लीज. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की का नको करू विचार, आणि काय चुकलं हो त्यांचं. आई वडिलांना त्यांच्या माहेरची ओढ जितकी असते ना त्यापेक्षा जास्त ओढ आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांची असते. त्यामुळे त्यांचं वागणं स्वाभाविकच होतं आणि काही चुकलं नाही त्यांचं. आणि त्यात वहिनी त्यांच्या बाळंतपणातच गेल्या, याचाही त्रास होत असेल ना सासूबाईंना. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, ते जरी खरं असलं ना तरी आईने तुझ्याशी अशा पद्धतीने बोलायला नको हवं होतं. तेव्हा आता वल्लरी यावर म्हणते की हे बघा ते सगळं जाऊ दे, आपण 5 वर्ष बाळाचा विचार करत नव्हतो, पण मला आता असं वाटते की आपण आता खरंच बाळाचा सिरियसली विचार घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण आता आपले चेकअपसुद्धा करायला हवं. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते टाळता येतील आणि काही काळजी घेता येत असेल तर तीही घेता येईल. काय वाटतं तुम्हाला. यावर मनोजला वल्लरीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो की बरोबर आहे तुझं म्हणणं, मी आत्ताच चौकशी करतो की आपल्या इथे चांगली कुठली गायनेक आहे का ते. तितक्यात आता तिथे तेजा वल्लरीला आवाज देत येते आणि वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी झालं का, चल निघायचं आहे आपल्याला. तेव्हा मनोज तेजाला विचारतो की काय, कुठे जाणार आहात तुम्ही. तेव्हा तेजा म्हणते की सांगितलं असतं पण ते
आमचं सरप्राईज आहे. तेव्हा मनोज म्हणतो की हो का, मग चालू द्या, मी येतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा तेजा आता आनंदाने वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी ऐक ना, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे गं. तेव्हा वल्लरी म्हणते की काय. यावर आता तेजा म्हणायला लागते की बरं राहू दे, मी तुला ना सगळ्यांसमोरच सांगेन. तर दुसरीकडे आपण पाहतो की हर्षितने त्याच्या आईला फोन केलेला असतो आणि तो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की मम्मी प्लीज माझं एकदा ऐकून घे. यावर हर्षितची आई त्याला म्हणते की आता ऐकण्यासारखं काय ठेवलं बाकी, तू जी पण आमची स्वप्न होती तू तुझ्या लग्नाला घेऊन ती तर तू नदीमध्ये वाहून टाकलीस. आता तर जे आहे ते ठीक आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की नाही, तू काय बोलतेस, तुझा शब्द कधी मी टाळलाय का. अगं मी तर लहानपणी तुझ्या मर्जीविरुद्ध कपडेसुद्धा घालत नव्हतो कधी. तेव्हा हर्षितची मम्मी त्याला म्हणते की पण आता माझ्या मर्जीविरोधात लग्नाचा जोडा तर घालतोयस ना. तेव्हा हर्षित म्हणतो की मम्मी एकदा तेजस्वीला भेटून तरी घे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे आम्ही दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करतो, खूप चांगली मुलगी आहे ती, तुला खरंच खूप आवडेल ती. तेव्हा हर्षितची मम्मी म्हणते की बेटा भेटून मिळून काय होणार आहे, तसंही तू सगळं आधीच ठरवलेलं आहे. आम्हाला तर येऊन फक्त तुझ्या हाला हा करायचं आहे आणि बिना मर्जीच्या मुलीला आमच्या लाडक्या पोरासोबत फेरे घेताना बघायचं आहे फक्त. तेव्हा हर्षित त्याच्या आईला समजत म्हणतो की मम्मी मी काय म्हणतोय ते प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. तेजस्वी एक खूप चांगली मुलगी आहे, चांगल्या घरातली आहे, शिकल्या सवरलेली आहे. तेव्हा हे ऐकून हर्षितच्या आईला खूपच राग येतो आणि ती रागातच हर्षितचा फोन कट करते. तर दुसरीकडे प्रेरणा कॅफेमध्ये असते आणि ती कॅफेमधील काम पाहत असते. आता तितक्या तिथे वल्लरी, मिठू, श्वेता आणि तेजा येतात आता आणि मोठ्याने ओरडत म्हणायला लागतात की सरप्राईज. तेव्हा या सर्वांकडे बघून प्रेरणा खूप शॉक होते आणि म्हणायला लागते की हे काय आहे सगळं. तेव्हा सगळेजण आता प्रेरणाला सरप्राईज देतात आणि सर्वांनी मस्त फुगे वगैरे आणलेले असतात आणि ते आता प्रेरणाला खुर्चीवरती बसवतात आणि तिला क्राऊन वगैरे घालतात आणि तिचं अभिनंदन करायला लागतात. आता हे सगळं बघून प्रेरणा खूपच खुश झालेली असते आणि खूप भारावून गेलेली असते. आता वल्लरी सर्वांना म्हणते की सगळ्यांनी ऐका, आमची मैत्रीण आई होणार आहे. तर यानंतर सगळेजण मस्त एकत्र फोटोसुद्धा काढतात. आता वल्लरी प्रेरणाला विचारायला लागते की कसं वाटलं सरप्राईज आणि तुम्हाला काय वाटलं की हे फक्त एवढंच सरप्राईज आहे का, आमच्याकडे तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. असं म्हणतच ती एक कागद घेते आणि त्यावरील मजकूर प्रेरणाला आता वाचून दाखवायला लागते आणि म्हणते की खरं तर तुमच्या वागण्याने, बोलण्याने, तुमच्या प्रत्येक कृतीने तुम्ही आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिलाय. पण काल ज्या बातमीने आम्हा सगळ्यांना आनंद झालाय ना, ती बातमी म्हणजे तुमच्या आई होण्याची. आमच्या मैत्रिणींमध्ये सगळ्यात आधी आई होण्याचा मान तुम्ही पटकावलाय, याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. तुमचा स्वभाव, सर्वांना गोड बोलणं आणि सर्वांना समजून घेणं आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोठा आदर्श आहे. प्रेरणाताई, आपल्या आईवडिलांची, आपल्या भावांची, सगळ्यांची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडली, पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या संसाराची जबाबदारीसुद्धा तितक्या समर्थपणे पार पाडली. एक उत्तम मुलगी, एक उत्तम पत्नी तर तुम्ही झालातच, पण आता तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण येणार आहे. जास्त जबाबदारी आणि तितकंच डिमांडिंग, पण ते वळण हवं असणार आहे. या सगळ्या प्रवासात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरंसुद्धा जावं लागणार आहे. प्रेरणाताई, तुमच्या या पोटातल्या इवल्याशा जीवाबरोबर होणारा हा सगळा प्रवास आम्हा सगळ्यांना जवळून पाहायचा आहे. या प्रवासात आम्हाला तुमच्यासोबत भागीदार व्हायचं आहे. आणि म्हणते की प्रेरणाताई, या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर कराल ना, कारण आता काहीच महिने फक्त तुम्ही आमच्या प्रेरणाताई असणार आहात. काहीच महिन्यात एक छोटासा जीव तुमच्यावर आमच्यापेक्षा जास्त हक्क गाजवणार आहे, पण तरीसुद्धा आम्ही त्या इवल्याशा बाळाचं खूप जंगी स्वागत करू. आता सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला आम्हा सगळ्यांकडून आईपणाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही एक उत्तम मुलगी आहात, उत्तम बायको पण आहात आणि आता एक उत्तम आईसुद्धा होणार आहात, यात काहीच शंका नाही. आणि म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला आणि या इवल्याशा पाहुण्याला आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा. आता सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. तर प्रेरणा खूपच इमोशनल झालेली असते आणि ती वल्लरीचा हात हातात घेत म्हणते की वल्लरी, खरंच थँक्यू, किती छान सरप्राईज दिलं सगळं आणि किती छान लेटर लिहिलंयस तू. पण हो, माझ्या पाठोपाठ आता तुलाही नंबर लावावा लागेल बरं का, कारण हे असंच सरप्राईज मलासुद्धा द्यायचं आहे तुला. तेव्हा आता हे ऐकून
ऐकून वल्लरी खूपच लाजायला लागते आणि म्हणायला लागते की प्रेरणाताई काय तुम्ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की लाजली बघा कशी. आता तेजामध्येच म्हणते की माझ्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे बरं का. तेव्हा आता सगळेजण शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात आणि तिला विचारायला लागतात की काय, आणि सगळे खूपच घाबरून गेलेले असतात. तेव्हा तेजा म्हणते की अरे तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे, थांबा सांगते. आणि ती सांगायला लागते की गुड न्यूज अशी आहे की मी आणि हर्षितने फायनली लग्न करायचं ठरवलं आहे. तेव्हा आता हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि आनंदाने ओरडायला लागतात आणि तेजाचं अभिनंदन करायला लागतात. तर इकडे हर्षितच्या आईचा त्याला कॉल येतो आणि त्याची आई त्याला म्हणत असते की लग्न याच महिन्यात होईल, तुला प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की हे तू काय घेऊन बसलेस, या महिन्यात कसं शक्य आहे. तेव्हा हर्षितची आई म्हणते की का शक्य नाही आहे, जर नवरा बायको राजी आहे तर काय प्रॉब्लेम आहे, बाकीची तयारी तर अशी होऊन जाईल. मी बोलले ना की लग्न याच महिन्यात होईल, तरी याच महिन्यात होईल बस. तेव्हा हर्षित टेन्शनमध्येच म्हणतो की हे तू काय बोलतेस, हे बघ मी आणि तेजस्वी खूप या लग्नासाठी काही आम्ही दोघांनी स्वप्न बघितलेत, आमच्या पण काही इच्छा आहेत की नाही, हे लग्न कसं होईल आम्हाला सुद्धा थोडासा टाईम पाहिजे, त्यामुळे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा हर्षितची आई म्हणते की हे बघ हर्षित, आम्हाला जेवढं समजते तेवढं समजून घेतलं, आता तू समजून घ्या, तुला या मुलीसोबत लग्न करायचं आहे याला मी तयार झाली, मी तुझी एक गोष्ट ऐकली ना, आता तू सुद्धा माझी एक गोष्ट ऐकायची, आणि हे लग्न ठरलं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही मुंबईला येतोय. तेव्हा हे ऐकून हर्षित आता खूपच टेन्शनमध्ये येतो. तर इकडे तेजाने लग्नाची बातमी सांगताच सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि सेलिब्रेट करत असतात. आता मिठू म्हणते की काय सॉलिड न्यूज दिलीस ग तू, मग कधी करताय लग्न, डेट फिक्स केली की नाही, आणि कुठे करताय लग्न, म्हणजे मुंबईत करणार आहात, इंदोरला करणार आहात की डेस्टिनेशन वेडिंग, आणि हर्षितच्या पद्धतीने करणार आहात की महाराष्ट्रीयन स्टाईलने करणार आहात, म्हणजे हे बघ जे काही करणार आहात ना ते डिसाईड करा पटकन, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला शॉपिंग करायला. तेव्हा तेजा म्हणते की अजून असं काही ठरलेलं नाही आहे, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही असं ठरवलं आहे की लग्न करतोय लवकरात लवकर बस, पण कधी कसं कुठे कुणाच्या पद्धतीने हे काही डिसाईड झालेलं नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते की वेड्या आहात का तुम्ही लोक, अरे मग हे सगळं कधी डिसाईड करणार, खूप कामं असतात लग्न म्हटल्यावर, नंतर वेळ पुरत नाही. आणि म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, एक सांग की तू हर्षितच्या मम्माला भेटलीस ना, आणि ती तेजालाच म्हणते की हे बघ बाई, हे सगळं डिसाईड व्हायच्या आधी ना तू त्यांना भेट, चित्रा आंटी खूप डेंजर प्रकरण आहे, साधं प्रकरण नाही आहे. तेव्हा सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता तेजा म्हणते की फोटो बघितले त्यांचे, पण भेटले नाही मी त्यांना कधी. तेव्हा मिठू म्हणते की अरे बापरे, मी भेटले अगं त्यांना, मला तर त्या खूप डॉमिनेटिंग वाटल्या गं. तेव्हा हे ऐकून आता तेजा खूपच घाबरून जाते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी तेजाला म्हणत असते की लग्न ठरल्यानंतर मुलीच्या मनात सगळ्यात आधी हा विचार येतो की तिथली माणसं कशी असतील, मला समजून घेतील की नाही. तर इकडे आता हर्षितच्या आई बाबा घरी आलेले असतात. तर इकडे वल्लरी तेजाला म्हणत असते की लग्न झाल्यावर ही सगळी जबाबदारी आपल्यावर येते, दोन्ही कुटुंबाची, आणि आपल्या 5ही जणींमध्ये जर कोणी सक्सेसफुल आणि सुखाचा संसार करू शकतं ना, तर त्या तुम्ही आहात तेजाताई. तर इकडे आता हर्षितचे आई बाबा घरी येतात आणि सगळीकडे हर्षित आणि तेजाचे फोटो बघून हर्षितची आई आता खूपच शॉक होते आणि त्या फोटोंकडे बघत म्हणायला लागते की हे सगळे फोटो, याचा अर्थ तुम्ही दोघे एकत्र, म्हणजे हे लग्न फक्त नावापुरतं आहे, तुझा संसार तर तू आधीच थाटून ठेवला आहे. तेव्हा हे ऐकून हर्षित त्याच्या आईला काहीच उत्तर न देता खाली मान घालून फक्त ऐकत असतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.